राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरून गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकानं सापळा रचून पडवळवाडी इथं कारवाई करत गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. शैलेश जाधव आणि वासुदेव मुंढे अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून गोवा बनावटीच्या मद्याचे 1400 बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर टेम्पो असा सुमारे 1,77,84,00,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय, अशी माहिती विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी दिली आहे. गोवा राज्यामधून महाराष्ट्रामार्गे पुढे शहादा आणि गुजरातकडे जाणारी जवळपास 1400 बॉक्सेसची गाडी आमच्या भरारी पथकाच्या निरीक्षक आणि त्याच्या टीमनी आज रात्री पकडली. आंबा घाटातून येताना आंबा घाट आणि आपल्या कोल्हापूरशी लगत जे काही कोकणाशी असलेली 5-6 घाटं असतात त्या घाटातून अशी चोरटी मद्याची वाहतूक होत असते. त्यानुसार आम्ही वेगवेगळी टीम तयार करून मागच्याच आठवड्यामध्ये साताऱ्याच्या टीमनी एक अशीच गाडी 1000 बॉक्सची पकडलेली आहे आणि आज 1400 बॉक्सची पकडलेली आहे. ही कारवाई निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक SP डोईफोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, राजेंद्र कोळी, मारुती पवार, विशाल आळतेकर, राहुल कुटे, योगेश शेलार, राहुल संकपाळ, विनोद बनसोडे आदींनी केली आहे.